नमस्कार उत्साही माणसांनो. गो कलर्स ही कंपनी मला इतकी आवडली आहे की बेसिकली त्याचं जर PPT आणि ॲन्युअल रिपोर्ट बघितला तर युल बी फ्लॅबरगास्टेड. ओके, खूपच रायझिंग सेल्स आणि प्रॉफिटेबिलिटी आहे. आणि फॅशनला काही मरण नाही. कपड्याला तर काय आपल्याला रोज नवीन कपडा दिला तरी बायका घालतील, रोज नवीन साडी किंवा रोज नवीन टॉप. तर ही कंपनी बेसिकली लेगिंग्स आणि टॉप दोन्ही बनवते का तर नाही, मे बी बॉटम्स बनवते फक्त. यू हॅव लुक ॲट इट. गौतम सरोगी म्हणून यांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि CEO आहे. ही इज अ जनरेशन नेक्स्ट, म्हणजे ही इज एज मे बी अराउंड 40 or 45 आणि त्याचे वडील प्रकाश सरोगी. ओके, ही इज अ मॅनेजिंग डायरेक्टर. त्यामुळे नवीन पिढी ऑलरेडी याच्यामध्ये उतरलेली आहे मॅनेजमेंटमध्ये. 2025-31 मार्च या साली त्यांचा सेल्स होता 848 crores आणि फ्रॉम 400 crores in 20. ओके, मग डबल झालेला आहे त्यांचा 2 times. ओके, रेव्हेन्यू म्हणजे सेल्स. नंतर एम्प्लॉय कॉस्ट किती झालेलं आहे तर 62 crore होती ती 160 crore झाले, म्हणजे 2.8 times झालेली आहे. एम्प्लॉय कॉस्ट जास्त प्रमाणात वाढलेले आहे. ओके, डिप्रिसिएशन ऑब्वियसली डबल झालं कारण सेल्स डबल झाल्यामुळे ते प्रपोर्शनमुळे वाढतं. फायनान्स कॉस्ट यांची 46 crore गेल्या वेळेला 16 कोटी होती. ते 46 crore फायनान्स कॉस्ट का झाली, कारण यांनी एक्सपान्शनसाठी पैसे घेतलेले. एक्सपान्शन कशासाठी, ते जागा घेण्यासाठी. ओके, लीज स्टोअर्स यांनी भाड्याने घेतलेले आहेत, त्यामुळे एक्सपान्शन करण्यासाठी ऑब्वियसली थोडं कर्ज घ्यायला लागतं, ते त्यांनी घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर पॅट मार्जिन 11% आहे, जे गेल्या वेळेला 10.9 होतं. ओके, नंतर 2023ला 12.4 होतं, त्याच्यानंतर त्याच्या आधी 8.9 होतं. ओके, आणि 2020ला 13.4% होतं, म्हणजे 13.4%वरून आता 11%वर आलेले आहेत. मार्जिन हॅज रिड्यूस बाय 2%, बट शेअर हॅज गॉन टू 25% डाऊन. ओके, आणि न्यू स्टोअर्सचे किती झाले, 333 शेअर्स होते 2019ला, ते आता 825 स्टोअर्स झाले आहेत, म्हणजे 500 स्टोअर्स जास्त झालेले आहेत. ओके, आणि एव्हरी इयर दे हॅव क्लोज ॲज वेल, म्हणजे काही स्टोअर्स जी चालत नाहीत त्यांनी बंद केले. हे मला खूप आवडलं. जी चालत नाही स्टोअर्स, ज्या एरियामध्ये सेल नाही आहे तिथले त्यांनी कॉस्ट लगेच कमी केली, ती दुकानं बंद करून टाकली. पण ओव्हरऑल नेट इन्क्रीज झाल्या 330 स्टोअर पूर्ण देशामध्ये, ते 825 स्टोअर्स. ओके, आणि त्यानंतर नंबर ऑफ सिटीज किती, तर 75 सिटीजमध्ये आधी होतं भारतामध्ये 2019ला, ते 195 सिटीजमध्ये झालेलं आहे 2025ला. म्हणजे इथे सुद्धा जवळजवळ 17-21 मध्ये तिप्पट एक्सपान्शन झालेलं आहे नंबर ऑफ स्टोअर्स. त्याच्यामुळे यांना एक्सपान्शनची चांगली भूक आहे. आणि ज्यांना भूक आहे ना एक्सपान्शनची आणि प्रॉफिटेबिलिटी पण वाढवतात जे, तर ऑब्वियसली असे शेअर्स चांगले असतात. हा शेअरला कॉम्पिटिशन ट्रेंड वगैरे तत्सम कंपनीची असू शकते, पण ऑब्वियसली खूप अट्रॅक्टिव्हचे लेअर्स असतात शॉप्सचे. आणि आत्तापर्यंत हा शेअर तर उत्तमच यांचा सेल तर उत्तमच झालेला आहे 2025पर्यंत. 2026चे 9 महिने झालेले आहेत. त्याचे रिझल्ट तुम्ही बघा, BSE साईटवर येतात किंवा जस्ट गुगल इट, यू विल कम टू नो की 9 महिन्याचे रिझल्ट कसे आहेत ते. त्या बेसिसवर यू कॅन डिसाईड टू बाय, बिकॉज द शेअर इज रिअली वर्थ इट ॲट 25% ऑफ